अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवेकरी. श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले ना, तरी एक प्रकारचा विश्वास मनामध्ये निर्माण होतो. अशक्य हे शक्य करतील स्वामी, ही लाखो भाविकांची श्रद्धा आहे. स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यवधी भाविक आज स्वामींची नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण व पूजा करीत आहेत. अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारी करोडो भाविक भक्त आज आहेत. परंतु आपण जर स्वामींची नियमितपणे सेवा करीत असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणे हे फार गरजेचे आहे. या सर्व गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी पूजेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने आपणास मिळू शकते, अशी मान्यता असल्याचेही सांगितले जाते. अनेकदा आपण नियमित सेवा, उपासना, नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ मिळत नाही. याबाबत शंका आपल्या मनामध्ये निर्माण होऊ लागते. काही गोष्टी सकारात्मक घडत नाही. सतत नकारात्मक गोष्टी घडू लागतात. त्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारची नकारात्मकता निर्माण होऊ लागते. मात्र मित्रांनो, जेव्हा घडत असेल ना, तर सातत्याने तुमच्यासोबत खूप वाईट गोष्टी घडत असेल किंवा संकट येत असतील, तर ह्या वेळेस ना स्वामींवरील आपला विश्वास नेहमी कायम ठेवावा. अशा वेळेस स्वामी आपली परीक्षा घेत आहेत असेच समजावे. आणि आपण जे करतो आहे ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सुद्धा सांगितले जात असते. आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत चिंतन करून स्वामी सेवा अखंड सुरू ठेवावी. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात. काही जणांवर नेहमी काही ना काही संकटे येत असतात. तर अशा वेळेस त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांची नित्यसेवा करावी. तर स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आल्यावर दररोज आपली स्वामी समर्थांची नित्यसेवा कशी करावी, जेणेकरून आपल्यावरील येणारे संकटे दूर होतील, हे आपण पुढील प्रमाणे बघूया. तर सर्वप्रथम रोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून घ्यावी. नंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या फोटोजवळ अगरबत्ती लावून घ्यावी. नंतर देवपूजा करावी. देवाला अष्टगंध, कुंकू, गुलाल व देवीला हळद कुंकू लावावे. देवांना धुवून घ्यावे. सर्व देव एकत्र न धुवून घेता सर्व देवांना एक एक करून धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. कारण ओले देव हे देवघरात ठेवू नये. स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्यानंतर सर्व देवांना मंदिरात ठेवावे. त्यानंतर देवासमोर दिवा लावावा. स्वामी समर्थाची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा. स्वामींना दिवा अर्पण करावा. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे. अगदी दूध किंवा साखरही ठेवली तरी चालेल. त्यानंतर दररोज स्वामी समर्थ नावाचे मंत्रांचा जाप 11 माळी म्हणजेच 11 वेळा स्वामी समर्थ नावाचा 108 वेळा असे 11 माळी करावेत. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत याचे 3 अध्याय दररोज वाचन करावे. स्वामी चरित्र सारामृत मध्ये एकूण 21 अध्याय असतात. 7 दिवसामध्ये एक संपूर्ण पारायण पूर्ण होते. जर आपण आज 1, 2, 3 असे अध्याय वाचले तर दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 नंतर तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 नंतर त्यानंतर 10, 11, 12 असं करून 21 अध्याय पूर्ण करावे. अशी अखंड सेवा चालू ठेवावी. त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र बोलावा. 1 वेळा काल भैरवाष्टक वाचावे आणि सकाळ संध्याकाळ मानस पूजा सुद्धा करावी. शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी. अखंड पडू नये. जर काही कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांना क्षमा याचना करावी. तसेच पुन्हा संकल्प सुरू ठेवावा. कारण आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव येतात. जेव्हा स्वामी सेवा सुरू करतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटते की आपल्यासोबत सतत नकारात्मक गोष्टी घडत आहे. असं वाटायला लागते की आपण स्वामींच्या सेवेत आल्यापासून आपण काही करत नाही आहे. आपल्याला देव नेहमी नकारात्मक अनुभव देत आहे. पण मित्रांनो, अशा वेळेस तुम्ही स्वामींवरचा विश्वास नेहमी कायम ठेवावा. कारण अशा वेळेस स्वामी आपली त्यांच्यावरील विश्वासाची परीक्षा घेत असतात. अशा वेळेस आपण त्यांच्यावरील विश्वास नेहमी कायम ठेवून स्वामींची नित्यसेवा ही अखंड चालू ठेवावी. ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये नेहमी सकारात्मकता निर्माण राहील. श्री स्वामी समर्थ.